धन्यवाद येशू. धन्यवाद माझ्या पिता परमेश्वरा, पवित्र आत्मा. मी मत्तई 22 मधलं 21 वचन आहे. काय म्हणत आहे वचन? तर मग केसराचे ते केसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. आम्ही केसराचे ते केसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. म्हणजे काय की केसर म्हणजे कोण? सरकार येते आणि देव म्हणजे कोण? आपला परमेश्वर आहे की नाही. आज तुम्ही केसराला कर देता तर तो डायरेक्ट देता का कर? नाही देत. तर तुम्ही त्यांच्या अंडरमध्ये जे कर खाणारे लोक असतात, काय लोक असतात, त्यांना तुम्ही कर देता. मग ते वर चढत चढत तर त्याचे सरकारपर्यंत पोचतावत असतं, आहे की नाही. तर आज तुम्ही परमेश्वराचा कर द्यायचा म्हटलं तर म्हणता की आम्ही कोणाला देऊ. आता कोणाला देताय कर? कोणाला द्यायचा आहे? तर आज तुम्ही जिथं सेवेला जाता, म्हणजे तुम्ही घरगुती करत आहे किंवा चर्चमध्ये सेवा करत आहे किंवा कोणी साधारण माणूस असतं, तो फास्टर तर नाही आहे पण तो घरगुती सेवा करत आहे, काय तर तुम्ही त्याला कर देणं गरजेचं आहे. तुमचा जो काही भाग आहे तो बायबलच्या नियमानुसार तुम्हाला दिलेला आहे, लावून दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या व्यक्तीला कर देणं गरजेचं आहे. मग तो कोणी फास्टर असो किंवा घरगुतीचे, म्हणजे काय आहे की जेकडून तुम्हाला फरक पडलेला आहे, ज्याचा आशीर्वाद तुम्हाला लागतो, ज्याच्यापासून तुम्हाला फरक पडलेला आहे, तुमच्या जीवनामध्ये सुधारणा झाली आहे, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे, तुमच्या विचारामध्ये सुधारणा झालेली आहे, त्या व्यक्तीला तुम्ही कर देणं गरजेचं आहे. मग तो चर्चमध्ये असो किंवा घरगुती असो तर तिथं देणं गरजेचं आहे. मग तुमची प्रथम उत्पत्ती पण देणं गरजेचं आहे, प्रथम फळ आणि प्रथम मूलसुद्धा देणं गरजेचं आहे. आजकाल काही लोक म्हणतात की आम्ही आमचं मूल मोठ्या चर्चमध्ये पाठवून आम्ही तिथं नाही ठेवणार का? तर मोठ्या चर्चमध्ये चांगला आहे तर काय नाही तर नाही. ज्याच्याकडून तुम्हाला फरक पडलेला आहे, जिथं तुम्ही नवस केलेला आहे, तिथंच तुमची प्रथम मुलं जाणं गरजेचं आहे. का? तर तिथं एक व्यक्ती आहे, 2 व्यक्ती सेवा करणार आहे, पण तुमची 4 मुलं तिथं गेली तर तिथं भर पडते आणि तिथे देवाची महिमेला वाढ मिळते. म्हणूनसाठी परमेश्वर अशा लोकांपाशी घेऊन जातो, जी साधारण लोक आहेत, घरगुती सेवा करतात, अशा लोकांपाशी घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला बरकत देतो, तिच्यापासून तुम्हाला चांगलं करतो. तर तुमची मुलं तुम्ही तिथे पाठवणं गरजेचं आहे. का? तर तिथे देवाची महिमा व्हावी आणि देवाच्या महिमेत वाढ व्हावी म्हणूनसाठी. हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही केसाचे ते केसाला देतात, तसं देवाचे ते देवाला भरून देणं गरजेचं आहे. आमीन. हालेलुया. परमेश्वर तुमच्यावर अनुग्रह करो, परमेश्वर तुम्हाला आशिषित करो, फलद्रूप करो, बहुगुणित करो आणि तुम्ही जिथं नवस केलेला आहे तिथं तुम्ही पूर्ण करत जावा. आणि शिवाय तुमचे प्रथम उत्पत्ती आणि तुमचा जो काय कर आहे ते तुम्ही फास्टर लोकांना किंवा जे तुमचे सेवक आहेत तिथं तुम्ही हजर करणं गरजेचं आहे. म्हणजे तो देवापर्यंत जात असतो. तुम्ही ज्या व्यक्तीला देता तिथनं कर तो वर 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 सरकत जात असतो आणि देवापर्यंत पोचता होतो. मग तुमच्या जीवनामध्ये आणखीन उन्नती होते आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला आणखीन आशीर्वाद लागत जातात. जय येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. आमीन.